पैसे घेतले जात नाही. आता तुमच्याकडं वॉशिंग सेंटर माहिती तुम्हाला कळतं? बोलता येत नाही का तुम्हाला? बोलता येतं ना? माझं ठळक बोलायचं. मी माणूसच आहे ना, काही वेगळं दिसतंय का? मग बोलता का नाही तुम्ही? वॉशिंग सेंटर समजतंय ना ग तुम्हाला? वॉशिंग सेंटर मध्ये गेल्यानंतर काय करून मिळते? आपली गाडी धुवून स्वच्छ करून त्या ठिकाणून आपल्याला मिळते. मग तसंच तुकोबाराय सांगतात की बाबांनो, आम्ही सुद्धा वॉशिंग सेंटर टाकलेलं आहे. पण आमचं वॉशिंग सेंटर कसं आहे? तुमच्या वॉशिंग सेंटर मध्ये तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुमची गाडी तुम्हाला सुंदर प्रकारे अशी स्वच्छ करून मिळेल. मग हे जे शरीर आहे, हा जो नरदेह आहे, हा तुम्ही आमच्या वॉशिंग सेंटर मध्ये आणून टाका. कोणत्या वॉशिंग सेंटर मध्ये? कोणत्या? ज्ञानेश्वरी वॉशिंग सेंटर मध्ये, वारकरी वॉशिंग सेंटर मध्ये तुम्ही त्या ठिकाणी हा नरदेह लावून त्या ठिकाणी त्याला नेण्याचा प्रयत्न करा. माणसाचं मन फार चंचल असतं महाराज. मन चंचलाचा जाता येता न लागे वेळ. मन ओढाळ ओढाळ अवघ्या पिक्यातल ढोर. मन अतिशय माणसाचं मन हे चंचल असतं. माणसाची इंद्रिय किती असतात? 5 कर्मेंद्रिय असतात, 5 ज्ञानेंद्रिय असतात आणि 11वं इंद्रिय असतं ते म्हणजे मन. तुम्ही बाकी 10 इंद्रिय बाजूला ठेवा, त्यांना नियंत्रित नाही ठेवलं तरी चालतं. लक्ष देताय ना? फार महत्वाचा मुद्दा आहे. 10 इंद्रिय साईडला ठेवा, पण एकच इंद्रिय ताब्यात ठेवा, ते म्हणजे मन. यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही माणूस. आयुष्यामध्ये आपण यशस्वी झालो समजा, फक्त मनावरती माणसाचा ताबा पाहिजे. का संप्रदायामध्ये आपल्याला जाता येत नाही? आपण कीर्तनाला जातो पण रिटर्न होतो. जाऊ द्या, काय कटकट लावली, रिटर्न होतो. काय? मनाने आपल्याला तिथूनच ओढून नेलं. म्हणून माणसाचं मन ताब्यात असलं तर सगळ्या गोष्टी शक्य होत असतात. बघा, म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, आमचे वॉशिंग सेंटर आहे, आमच्या वॉशिंग सेंटर मध्ये तुम्ही ही इंद्रिय लावा. ही इंद्रिय त्या ठिकाणी त्या सेंटर मध्ये जाऊन धुवून आणा, स्वच्छ धुवा. आणि तिथून जर त्या वॉशिंग सेंटर मधून तुम्ही निघलात तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ही ज्ञानेश्वरी वॉशिंग सेंटरची पॉवर आहे महाराज. आणि ही ज्ञानेश्वरी ब्युटी पार्लरची पॉवर आहे. हे दुसरे रिकामे काम करून काहीच फायदा नाही. आपल्या हातामध्ये जर गाथा आणि ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ असेल ना, तर आपल्या जीवनाचं यश आपल्याला मिळालंच समजा. हे असं आहे महाराज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला संगत गुण चांगले पाहिजे. संगत तुम्हाला सांगू, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संगत माणसाची चांगली असावी. कशी? बघा, एक मुद्दा तुम्हाला सांगते. एकदा नारद महर्षींना प्रश्न पडला होता महाराज. आता केवढे मोठे महर्षी आहे, इकडची कळी तिकडं लावा. भांडणं माहिती तुम्हाला कशी लावतात? गावात कुठं काय झालं हे फक्त एका ठिकाणी माहित पडतं. कुठं माहित पडतं?
तुम्ही फक्त महिला मंडळ मध्ये जाऊन बसा, अख्ख्या गावाच्या खबरी तुम्हाला तिथं मिळतील. त्या ठिकाणी नारद महर्षींना प्रश्न पडला. नारद महर्षी भगवान विष्णूंकडे गेले, म्हणाले देवा ऐका ना. म्हणजे बोला ना देवा, काय म्हणता. म्हणजे संतांची संगत जीवनामध्ये करावी असे सगळे गण म्हणतात. देवगण म्हणतात, संतगण म्हणतात, सगळेजण असं म्हणतात की जीवनामध्ये संगत गुण चांगला पाहिजे. संतांची संगत का करावी म्हणे देवा. तर म्हणे ऐका नारद महर्षी, तुम्हाला संतांची संगत जीवनामध्ये का करावी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवंय ना. मग ऐका. बघा, त्या गटारामध्ये एक किडा पडलेला आहे. त्या किड्याला जाऊन तुम्ही संतांच्या संगतीचं महत्व त्या ठिकाणी विचारा. नारद महर्षी त्या गटाराजवळ जातात. त्या गटारातल्या किड्याला विचारलं, काय रे बाबा संतांच्या संगतीचं महत्व. तर तो गटारातला किडा गतप्राण झाला, मरण पावला. मग परत भगवान विष्णूंकडे नारद महर्षी गेले. म्हणे देवा, त्याला विचारलं, तो गतप्राण झाला, जीवन मुक्त झाला, आता काय करावं. नारद महर्षींना सांगितलं, म्हणे देवा घाबरू नका, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हवंय ना. ऐका, तुम्ही असं करा, त्या एका झाडावरती पोपट बसलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही त्याला संतांच्या संगतीचं महत्व विचारा. त्या ठिकाणी महाराज झाडाजवळ गेले. त्या पोपटाला विचारलं, काय रे बाबा संतांच्या संगतीचं महत्व. तो सुद्धा जागेवरती गतप्राण झाला. म्हणे देवा, त्यालाही विचारलं, तोही गतप्राण झाला. म्हणे ऐका महर्षी, त्या कुंपणावरती सरडा बसलेला आहे, त्या सरड्याला जाऊन तुम्ही संतांच्या संगतीचं महत्व विचारा. त्या सरड्याला जाऊन विचारलं, काय रे बाबा संतांच्या संगतीचं महत्व. तर तो सुद्धा गतप्राण झाला. म्हणे देवा, ज्याला विचारावं तो मरण पावतोय, त्याचा जीव जातोय, हे किती मोठं पाप माझ्यावर पडत आहे. देव म्हणता, घाबरू नका, ते पाप नाही पडत, ते पुण्याचा वाटा तुम्ही होताय. आणि ऐका, एका गौ मातेने नुकतेच एका बछड्याला जन्म दिलाय. आता तिथं जाऊन तुम्ही त्याला संतांच्या संगतीचं महत्व विचारा. गौ मातेजवळ गेले, त्या बछड्याला विचारलं, काय रे बाबा संतांच्या संगतीचं महत्व. तर ते बछडं सुद्धा गतप्राण झालं. म्हणजे आता काय करावं बाबा, कोणता पर्याय सुचत नाही. ज्याला विचारावं तो मरण पावतोय. म्हणे देवा घाबरू नका, तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तरच हवंय ना, तुम्ही ठाव आहे ना त्या विचारावरती. म्हणे हो देवा, मला हवंय म्हणजे हवंयच. मग ऐका, म्हणे देवा, एका राजवाड्यामध्ये, राजघराण्यामध्ये खूप वर्षानंतर, खूप कालावधीनंतर त्या राजाला पुत्र रत्न प्राप्त झालेला आहे, त्याला मुलगा झालेला आहे. ऐका, तिथं जाऊन त्या बाळाला तुम्ही संतांच्या संगतीचं महत्व त्या ठिकाणी विचारा. महाराज प्रश्न पडला त्यांना फार मोठा. म्हणे देवा ऐका, मी तिथं राजवाड्यात गेलो आणि त्याला मी विचारलं, आणि तो जर गेला तर मग काय करू. तो जर गेला तर मग मी मेला. राजाला किती कालावधीनंतर मुलगा झालाय, मग तो गेला तर काय करू देवा. थरकाप सुटली त्या ठिकाणी नारद महर्षींना. पण देवांचा देव भगवान विष्णू त्या ठिकाणी होता. म्हणे देवा घाबरू नका, मी आहे ना जगाचा मालक, घाबरता कशाला. म्हणे हो देवा. गेले नारद महर्षी त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये प्रवेश केला. आता संत घराला आले म्हणून फार आनंद झाला राजाला. मोठ्या आनंदाने उत्साहाने त्या ठिकाणी राजानं स्वागत केलं. स्वागत केल्याच्या नंतर नारद महर्षी त्या ठिकाणी त्या पाळण्याजवळ गेले. पाळण्यातल्या बाळाला विचारलं, काय रे बाबा संतांच्या संगतीचं महत्व. तर ते पाळण्यातलं छोटस बाळ बोलू लागलं. महाराज, ते बाळ म्हणतं, म्हणे महर्षी, हा प्रश्न ज्यांनी कोणी तुम्हाला मला विचारायचं सांगितलंय त्यांना अगोदर इथं घेऊन या. समजलं का तुम्हाला. समजलं का तुम्हाला. बघ झाला का तुमचा. बघा, त्या ठिकाणी सांगितलं असं की म्हणे ज्यांनी हा प्रश्न तुम्हाला मला विचारायचं सांगितलंय त्यांना तुम्ही इथं घेऊन या. नारद महर्षी म्हणाले, तू तर माझ्यापेक्षा 4 पट पुढे निघाला. आणि म्हणे जाऊ द्या, तुम्हाला प्रश्नांचं उत्तरच होय ना. ऐका बरोबर. देवा ऐका, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर
हवाय तर तुम्हाला इथं यावं लागेल म्हणजे लागेलच. जगाचा मालक असणारा भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रगट झाले, तिथं आले. तिथं आल्याच्या नंतर दोघं मिळून त्या ठिकाणी पाळण्याजवळ गेले. विचारलं बाळाला, काय रे बाबा संतांच्या संगतीचं महत्व? तर ते पाळण्यातलं बाळ बोलू लागलं, म्हणे देवा एवढं घडलं तरी तुम्हाला समजत नाही? मोठी शोकांती काय म्हणे. मग तेव्हाच काय चालू होतं तुमचं आता लक्ष आहे म्हणे. तर ऐका, मी अगोदर एका गटारातला किडा होतो.